असते. तर अशा पद्धतीने खूप सारे पॉझिटिव्ह इफेक्ट्स तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमच्या धुंदीत जगायला सुरुवात करतात तेव्हा मिळेल. आपल्या धुंदीत जगणं म्हणजे आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज टाळणं किंवा आपल्यावरच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं असं अजिबात नाही आहे. आपल्या धुंदीत जगणं म्हणजे आपण स्वतःला हरवू न देणं आहे. तुम्ही जॉब करा, रिस्पॉन्सिबिलिटीज पूर्ण करा, तुम्हाला दिलेली कामं करा सगळं, पण तुमच्या आतलं ते खरेपण जपून ठेवा. स्वतःच्या आवडीनिवडींसाठी काहीतरी करा. कधी कधी आपण आयुष्यभर दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यात वेळ घालवतो आणि त्या सगळ्या गडबडीत आपण स्वतःला सॅटिस्फाय कधीच करू शकत नाही आणि त्यावेळेला आपल्याला कळतं की आपल्या हातून वेळ निसटून गेली आहे आणि आपण स्वतःचं आयुष्य जगायचं राहूनच गेलं आहे. त्यामुळेच आपल्या धुंदीत जगणं हे प्रत्येकाला आलंच पाहिजे. तर आजपासून लोक काय म्हणतील हे विचारणं सोडून द्या. स्वतःच्या धुंदीत जगायला शिका. स्वतःला विचारा की मला आज काय करावं असं वाटतंय, कुठली गोष्ट केल्याने मी खुश राहणार आहे, माझ्या आतलं ते छोटंसं मूल कायम हसत राहणार आहे, खुश राहणार आहे, याचा